तर पहिली सुरुवात आपण प्रार्थनेने करत आहोत. तर आपण शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये गौरी गौरी नारायणी नमोस्तुते. चैत्र महिन्यामध्ये नवरात्र येतं. त्या नवरात्राला वसंत नवरात्र पण असं संबोधलं जातं. आणि आज आपण सर्वजण वसंत ऋतूचे आगमनाच्या निमित्त चैत्र गौरीचे हळदी कुंकू आयोजित केलेलं आहे. नवीन वर्ष आपलं आत्ताच एप्रिलमध्ये सुरू झालं आणि ताई आपल्या यावर्षी नवीन झालेल्या मेंबर्स पण इथे बऱ्यापैकी आज उपस्थित आहेत. तर नवीन मेंबर्सचं पण मी आवर्जून स्वागत करते. आता हा वर्ष नवीन फायनान्शियल इयर ज्याला आपण म्हणतो त्याचा हा पहिला कार्यक्रम हा निवडून आलेला आहे आणि तिच्या अध्यक्षतेखाली आपल्याला सर्वांना 100 वर्ष जेव्हा पुणे महिला मंडळ कंप्लीट करेल ते सेलिब्रेशन आपल्याला अटेंड करायला मिळेल. अस्मिताने आणि सगळ्या कार्यक्रम मंडळात त्याबद्दल खरंच सगळ्या कार्यक्रम मंडळाचे महिला मंडळ स्थापन झालं. त्यांनी बेसड रमाबाई रानडे किंवा चिमणाबाई गायकवाड बडोद्याच्या महाराणी होत्या. त्यांनी महिलांसाठी हे पुणे महिला मंडळ स्थापन केलं. 1927 साली चूल मूल हेच कार्यक्षेत्र होतं स्त्रीचं आणि तेव्हा तिने कुठेतरी बाहेर पडावं, व्यक्त व्हावं, 4 मैत्रिणी तिला मिळाव्या आणि तिच्यातले कलागुण जोपासले जावे किंवा एकमेकींशी बोलून ते आपलं ज्ञान वाढावं हाच तेव्हा उद्देश होता. आणि तेव्हापासून आज ताब्यात ही संस्था अविरतपणे कार्यरत आहे. कसं की फक्त महिलांनी महिलांसाठी चालवलेली संस्था. छान निवडणूक झाली आणि निवडून आली. त्यामुळे तो खूप मोठा दांड्या करायचा. तर सगळ्या शाखांचा सहभाग त्यात मला हवाच आहे. तुम्ही ना एकदा पुणे महिला मंडळाला वेगवेगळे प्रोजेक्ट तुमच्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या कलाकृती सुद्धा तुम्ही शेअर करता तर आम्ही बघतच असतो ग्रुपवर आणि आम्ही प्रयत्न करतोय की आमच्या शाखांमध्ये पण अशा प्रकारचं हे केलं जावं आणि आपण सगळेच इको फ्रेंडलीकडे चाललोय तर का नको. तुमची ब्रांच खरंच ह्या बाबतीमध्ये 1 नंबरला आहे असं मी नक्कीच सांगते. त्याप्रमाणे एकदम ऍक्टिव्ह ब्रांच आहे आणि खरंच छान उपक्रम घेता तुम्ही आणि असे जास्तीत जास्त सामाजिक उपक्रम घेतले तर मला वाटतं यावेळी सुद्धा आपलं एक इंटरेस्ट वाढता येईल. जास्तीत जास्त चांगलं सगळ्याच ब्रांचनी घेतलं असेल तर ते एक छान इंटरेस्ट होईल. ग्रुपमध्ये पण बऱ्याचशा अशा आहेत ज्या त्यांच्या प्रोफेशनल लेवलवर किंवा त्यांच्या पर्सनल लेवलवर पण खूप छान त्यांचे अचीवमेंट्स असतात. तर त्यांनाही आम्ही प्रोत्साहन देतो. क्रिएटिव्ह सगळं डिपार्टमेंट शुभांगी जीकडे आहे आणि त्या व्यतिरिक्त जयश्री आणि सई काळे आपल्या ट्रेझरर आणि बँकची सगळी एक ऍक्टिव्हिटी आपण घेतली होती. तसा रेड डॉट बॅग्स आपण बनवल्या होत्या. प्लास्टिकचा अवेअरनेस साठी आपण वर्कशॉप म्हणजे लेक्चर घेतले.